नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. आज आपल्यासोबत आहे चंद्रपुरातील प्रसिद्ध डॉक्टर शैलेशचंद्र साळफळे सर. वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असणारे हे डॉक्टर म्हणू की साहित्यिक, आज आपण यांच्यासोबत गप्पा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, चंद्रपुरातील साहित्यिक सांस्कृतिक चळवळ कशी रुजत गेली? मी चंद्रपुरात गेल्या 50 वर्षापूर्वी वैद्यकीय व्यवसायासाठी इथे आलो. पूर्वीपासूनच मला साहित्य, शास्त्र, संगीत याविषयी प्रचंड ओढावे होता आणि आवडही होती. आणि नागपूरला आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये स्टुडंट असताना नाटकं, तनवटे रंगमंदिरात आलेली नाटकं वगैरे ह्या गोष्टी खूप पाहत असू. ज्यावेळी मी या ठिकाणी आलो चंद्रपूरला, माझी इथे सांस्कृतिक उपासमार होईल की काय असं वाटलं होतं. आणि मोठ्या आशेने शोधत होतो इकडे तिकडे कोण. पण असं लक्षात आलं की साहित्याशी निगडीत असलेल्या अनेक ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी चालू असतात आणि संगीताच्याही शाळा आहेत. फक्त त्या लोकांना पाहिजे तसा हे मिळालेलं नाही आहे, त्यांना वाव मिळालेला नाही आहे. त्यामुळे असेल कदाचित. पण मी शोधत गेलो आणि मैत्री जमत गेली आणि मित्र जमलेत, ज्यांना समानशीलेषु व्यसनेषु शक्यम म्हणतात ना, तसं काव्य आवडणारे, कथा आवडणारे, साहित्य आवडणारे, नाटकावर चर्चा करणारे, अशा साऱ्या जणांचा आमचा एक ग्रुप जमला. त्या ग्रुपला आम्ही नाव दिलं रसिक. आणि या रसिकनी पुष्कळसे कार्यक्रम या ठिकाणी केलेत. संगीताचे कार्यक्रम केलेत, भाषणांचे कार्यक्रम केलेत. आणि नंतर विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून मी ह्या कार्यक्रमात बऱ्यापैकी गुंतत गेलो. गोतावळा निर्माण होत गेला आणि या गोतावळ्यामधून खूप चांगले मित्र मिळालेत, खूप मार्गदर्शक मिळालेत. आणि साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ चंद्रपुरातली जी मूळ धरलेलेच होते, रोपटे होते, ते हळूहळू वाढत होते. ते किती त्या 50 वर्षात किती वाढलेले आहे त्याचा आज माझ्यापाशी त्याचं पूर्ण रेकॉर्ड आहे. आणि खूप छान वाटतं, आनंद वाटतो. साहित्य संमेलन अनेक झाली चंद्रपुरात, पण आपल्याला आठवणीचा एखादी क्षण सांगू शकाल? खूप वेगळे क्षण आहेत आठवणीत राहण्यासारखे. अखिल भारतीय लेवलची 2 साहित्य संमेलनं या ठिकाणी झाली. 2012मध्ये झालं आणि 1979 साली झालं. आणि ह्या दोन्ही साहित्य संमेलनांमधले अनेक लोक या ठिकाणी येऊन गेलेत आणि घरीसुद्धा चहाला येऊन गेलेत. त्यावेळेला त्यांची जी मैत्री जमली तो माझा ठेवा आहे. आणि खूप आनंद झाला. या चळवळींमध्ये विदर्भ लेवलची सुद्धा झालेत. ते जे विद्याधर गोखले अध्यक्ष होते विदर्भ साहित्य संघाचं, विदर्भ लेवलचं जेव्हा साहित्य संमेलन झालं त्यावेळेला खूप मजा आली. आणि अखिल भारतीय वामनराव चोरगडे जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळी खूप वेगळे क्षेत्रातले पण लेखक, कवी या ठिकाणी आलेत, आपली हजेरी लावायला आले होते आणि ते आमचे मित्रच बनून गेलेत. यातल्या 2-3 आठवणी एकदा सांगण्यासारख्या आहेत. एकदा दलित साहित्य संमेलनासाठी पु ल देशपांडे स्वतः इथे आले होते आणि पु ल देशपांडेंचं भाषण स्मरणात राहील असं. आणि ते हसरं विनोदी व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहणारं असं होतं. म्हणून ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याशी गप्पा मारणारे क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. सर, सांस्कृतिक क्षेत्राबद्दल काय सांगा? सांस्कृतिक क्षेत्र म्हटलं तर काय होतं की जशी दर 12 मैलावर भाषा बदलते तशी थोडी संस्कृतीसुद्धा वेगळी. ही झाडीपट्टीतली संस्कृती वेगळी आहे असं माझ्या लक्षात आलं. मुंबई पुण्याची संस्कृती वेगळी, नागपूरची संस्कृती वेगळी, तशीच चंद्रपूरची संस्कृती वेगळी होती. आणि नवरगाव नाट्यमंडळीमधून इथली नाटकं साजरी व्हायची हे मला इथे आल्यानंतर कळलं.
पण ह्या साऱ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात आलं की ह्याला खूप मोठा इतिहास आहे. सांस्कृतिक जीवनाला, चंद्रपूरच्या सांस्कृतिक जीवनाला खूप मोठा इतिहास आहे. आणि ह्या ठिकाणी बळवंतराव देशमुखांसारखे किंवा राजूरकरांसारखे इतिहासकार, नावाजलेले वकील, ह्या साऱ्या लोकांनी ही वेगळी वेगळी सांस्कृतिक चळवळ उभी केली आणि उचलून धरली, नावरूपाला आणली आहे. ह्या साऱ्या लोकांचा उल्लेख आपल्याला चंद्रपूरच्या इतिहासात केलाच पाहिजे. सर, आजची साहित्य व संस्कृतीची दिशा कशी आहे हे आपणास वाटतं? आजची सांस्कृतिक आणि लोकांची संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि दिशा ही खूप फास्ट बदलते आहे. मीडिया बदलत आहेत. फक्त पुस्तकात नाही राहिलेली, ती आता मुक्त विहार करते आहे संस्कृती. टी व्हीवर आहेत, आकाशातून आहेत, साऱ्या जगभरातल्या सांस्कृतिक गोष्टी आज आमच्या बोटाशी आहेत. तर ह्याच्यामुळे संस्कृती जवळपास सारख्या झालेल्या आहेत. मुंबईला जे कार्यक्रम होतात ते इथे पाहायला मिळतात आणि इथले लोकसुद्धा मुंबईमध्ये जाऊन आपलं नाव कमवतात. ह्याचे उल्लेख करता आले पाहिजे की आमच्या चंद्रपूरचा गायक मुंबईमध्ये छान झाला, चंद्रपूरचा कवी मुंबईमध्ये नाव कमावतो आहे. आणि हे सारं या मीडियांमुळे झालेलं आहे आणि संस्कृतीला एक प्रकारचा बूम आलेला आहे असं मी म्हणेन. काहीही निराश होण्यासारखं काहीच नाही, वाढत आहे. सर, पु ल देशपांडेसोबत एखादी आठवण आपण काय सांगा? पु ल देशपांडेंचं हे व्यक्तिमत्व खूप जवळून पाहायला मिळालं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन, कारण आनंदवनात पु ल नेहमी येतात. आनंदवनाच्या मित्रमेळाव्याला मी नियमितपणे जात असे. नागपूरला होतो तेव्हापासून जात असे. आणि अशा साध्या याच्यात वावरणारे पु ल देशपांडे आम्ही इतक्या जवळून पाहिलं, म्हटलं धन्य झालो, धन्य झालो. कारण महाराष्ट्राचं दैवत, आणि हे महाराष्ट्राचं दैवत अनेक जण त्यांच्यावर प्रेम करतात त्या व्यक्तिमत्वावर, तो साधेपणा. तर हे आणि मला पु ल देशपांडेंचा सहवास तिथे आनंदवनाच्या मेळाव्यामध्ये लाभला. ते काय डॉक्टर कसं काय वगैरे चौकशी करतायत. म्हटलं हे आणखी काय पाहिजे, ह्याच्यापेक्षा वेगळा क्षण. अशी छान आमच्या गप्पा टप्पा चालायच्यात. आणि एकदा गंमत मजेदार म्हणून सोमनाथला आम्ही आनंदवनाच्या बसमधून गेलो. सोमनाथला बाबा आमटेंचं फार्म आहे आणि त्या ठिकाणी पु ल देशपांडे आणि आम्ही सारेजण बाजरीच्या भाकरी, लोणी वगैरे खात बसलो होतो. आणि तितक्यात त्यांनी आधी आपली बॅग काढली आणि बॅगेतून गोळ्या काढल्या. म्हटलं भाई किती गोळ्या खाताय, काय आहे? अहो नुसत्या 1 आणि 2 वेळा नाही, नुसता दिवसभर गोळीबार चालू असतो म्हणे. वा पु ल देशपांड्यांच्या कोट्या आणि हे आमच्या ह्याच्यात सारे कोरल्या गेलेले आहेत आणि खूप मजा आली. सर, आमच्या रसिक प्रेक्षकांना एखादी कविता ऐकवाल आपण? कविता अशी एकदम नाही ऐकवता, कारण माझं टेम्परामेंट कवीचं नाही आहे. कवीवर टीका करणारा एक टीकाकार असा आहे मी. पण मला काव्य आवडतं, खूप काव्य आवडतं. आणि माझे आवडते कवी खूप आहेत. गोव्याचे बाबा बोरकर किंवा माडगुळकर. माडगुळकर तर काय वाल्मिकीच आहे, आधुनिक वाल्मिकीच आहेत. आणि ह्या साऱ्यांच्या कविता मी वाचतो, मनापासून वाचतो. इंदिरा संतच्या कविता वाचतो. आणि ह्या साऱ्या लोकांनी किमया करून टाकलेली आहे. मला कविता ऐकवता येणं कठीण आहे, परंतु मी एन्जॉय करतो. कवी संमेलन एन्जॉय करतो, त्यांच्यावर टीकाही करतो. ती गोष्ट वेगळी, पण गमतीचा भाग असतो तो त्याच्यातून. पण चांगलं वाटतं. मित्रांनो, आपण आज देवगुण संपन्न असलेले डॉक्टर साळफळे काकांना भेटलो आहे. असाच आपण रोज नवीन नवीन व्यक्तिमत्वांना नवराष्ट्र नववार्ताच्या या माध्यमातून भेटणार आहोत. मी धनंजय साखरकर, चंद्रपूर, महाराष्ट्र.